दादा बोला विषय काय आहे, सध्या आम्ही रोज इथे हे जे कचरा आहे का हे बीड शहरात आणून इथे रोज जाते हे तात्काळ बंद करायला सांगतो ना बाबा, सांगतो ना. त्याच्या आधी तुम्हीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा, तुम्हीच सगळे करायचा. वास्तविक कामं त्या वेळेसच व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने नाही झाली. आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. तर आपण सगळे त्याच्यात तुमचंही आम्हाला सहकार्य लागेल, आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल. आणि चीफ ऑफिसर आता जरा इथे जरा बाजूला हे आता येताना आपण बघितलं ते हे नसतं गोडाऊन टाईप, तर तिथं इतका प्रचंड कचरा, तिथे एक ट्रॅक्टर उभा होता, पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता हा इथं कचरा ही जागा कुणाची आहे हे जरा बघितलं पाहिजे. ती जर राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल तर ती त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय की सगळेच दुसऱ्या मारा नाही. तुम्ही आलात म्हणून होप्स वाढले, दुसरे असतात आम्ही आलोच नसतो सांगायला. आम्ही आमच्या भागात केलंय, परंतु फक्त आमच्या भागात करून होत नाही, राज्यात झालं पाहिजे. म्हणून आपण मिळून करूया. त्याच्यात तुम्ही मला मदत करा. त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल, काही ठिकाणी अतिक्रमणं काढावी लागतील. त्या अतिक्रमणाची आपल्याला व्यवस्था करावी लागेल. त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही.